स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या मोठे तळे परिसरात पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून याबाबत मोठं तळ खोकीधारक संघटनेच्या वतीनं इचलकरंजी महानगरपालिका उपायुक्तांना निवेदन देण्यात आलं। इचलकरंजी शहरातल्या मोठे तळे परिसरात पावसाचं साचलेलं पाणी, गटारांचा अकार्यक्षम निचरा आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासांमुळे व्यापारी नागरिक त्रस्त झाले असून या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी शहरातल्या मोठे तळे खोकीधारक संघटनेच्या वतीनं इचलकरंजी महानगरपालिका उपायुक्तांना निवेदन देण्यात आलं। मोठे तळे परिसरात अनेक वर्षांपासून लहान मोठे व्यवसाय करतायत, परंतु पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यालगत असलेल्या अरुंद गटारांमुळे पाणी नीट वाहून जात नाही। परिणामी पाणी रस्त्यावरच साचून राहतं। या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असून परिसरात मलेरिया, डेंग्यू यासारख्या रोगांचा धोका वाढतोय। शिवाय या पाण्यामुळे दुर्गंधी पसरतीये आणि ग्राहक देखील दुकानात यायला टाळाटाळ करतात। त्यामुळे व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय। याशिवाय मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता निर्माण होतीये। या संपूर्ण समस्येचा बळी स्थानिक व्यापारी आणि नागरिक ठरत असून वारंवार तक्रार करूनही पालिकेनं याकडे गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही, अशी नाराजी संघटनेनं व्यक्त केली आहे। या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करून लवकरात लवकर पाण्याचा योग्य निचरा होईल अशा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी सदा मलाबादे, हिदायत अत्तार, अशरफ जमादार, रवी नवनाळे, सुलोचना महाजन यांच्यासह व्यापारी, स्थानिक नागरिक आणि संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।